नमस्कार मंडळी, खूप खूप स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. सो आत्ताच माझी पूजा वगैरे करून झाली आणि आता मैत्रीला मी उठवते, तिला फ्रेश करेन, पुस्तक वगैरे मी आल्यावर वाचेन. आता थोडं उशीर होईल, तिला उठवून मी पटकन हे करेन आणि थोडासा चहा घेऊन जाते. आल्यावरती नाश्ता वगैरे बघेन आणि तिकडून आल्यावरती अजून आय थिंक 10-15 मिनटं आहेत, मी पुस्तक वगैरे वाचून जाऊ शकते. सो मी पुस्तक घेते वाचून आणि मग पुढचं जे काय असेल ते सगळं शेअर करेन तुमच्यासोबत. सो आता संध्याकाळ झाली आणि जस्ट मी बसले इकडे, चहा घेऊन बसले. झोप अशी अर्धी होते ना, मला दुपारची झोपायची आता जास्त सवय नाही राहिली आहे. आणि पहिले देखील मी झोपायची नाही, पण दुपारची झोप पण तशी पण चांगली नाही म्हणा. नॅप 15-20 मिनिटाचं चांगलं, जसं आपलं वय वाढतं तसं. लहान मुलांना झोप बरी, तशी तब्येतीसाठी चांगली नसते. सो ते मला बरं वाटत नाही अजिबात. दुपारच्या झोपेची जर जास्तच झाली तर, हल्ली जास्तच झालंय, मला समजत नाही. मी सकाळी लवकर उठते त्यामुळे, आणि माझी थायरॉइडच्या गोळ्या चालू आहेत. त्यांचा डोस मी ॲक्च्युली मध्ये 100 डॉक्टरने करायला सांगितलं चेकअप केल्यानंतर. पण मी म्हटलं पुन्हा तो थोडासा आपण कमी करूया, कारण माझा पहिला 75 होता, तो वाढला. सो ते मला कमी करायचं होतं. कदाचित मी गोळ्यांचा डोस जो आहे तो कमी केला आहे, पण नॉर्मल यायला म्हणजे डोस जेव्हा तुम्ही कमी करता, जास्त करता, सो तुमची ज्या रिडिंग्स आहेत त्या नॉर्मल यायला ॲटलिस्ट 3 महिने लागतात. सो ते थोडंसं जास्त आहे TSH. कदाचित त्यामुळे पण हे सगळं असेल की झोप एकदम अशी आपल्याला गाढ लागते, किंवा थायरॉइडमध्ये जरा झोपेचं हे असतं, झोपेसारखं जरा वाटणं जास्त साहजिक आहे त्यामध्ये. सो आता मी चहा घेऊन बसले. सो इथे आहे, त्याची पॅकेजिंग छान होती, म्हणजे प्लास्टिकच्या ह्याच्यामध्ये रॅप करून आलं होतं. एक एक दाखवते मी तुम्हाला. सो अशी आहे ही प्लेट, बघू शकता. ओके, त्यामध्ये आहे श्री आणि हे सगळं लिहिलेलं आहे त्यामध्ये. हे त्यांच्या ब्रँडचं नाव आहे. सो एवढी आहे प्लेट. म्हणजे एवढी हात, येस, मनगटापर्यंतची प्लेट आहे. त्यामध्ये ही छोटी नैवेद्याची वाटी असते ती आहे. नंतर हे अगरबत्तीचं स्टँड, त्यामध्ये हे कुमकुमचं भांडं, जे बऱ्यापैकी आहेत, एकदम अशा हलक्या पण नाही आहेत, आहे थोडंसं वजन. नंतर हे आहे कलश, बेंगालेन म्हणून त्यांचं ब्रँडचं नाव आहे. नंतर हे आहे तामण का काय म्हणतात, छोटा चमचा जे असं झाला, ठीक आहे. हे आहे लक्ष्मीचं कॉईन मध्ये. नंतर ही आहे पंती, नंतर हे आहे घंटे. सो अशी आहे ही प्लेट. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 गोष्टी आहेत, आणि याची प्राइस आहे 899. ते मी खाली कन्फर्म करून टाकेन. सो अशी आहे प्लेट. ही मला नॉर्मली आपण रक्षाबंधन किंवा आपला बर्थडे असेल तेव्हा औक्षण करायला, आरती करण्यासाठी जेव्हा वापरायची म्हणून घेतले. पण मी आता हल्ली रोज पूजा करते, सो त्या मला असं वाटलं की पूजा करतेच आहे तर छान याच्यामध्ये पूजा करावी. पण खूप छान दिसते, रोज वापरून अशी अशी छान छान राहावी म्हणून रोज वापरायला मला होणार नाही. खूप छान आहे. सो कशी वाटली ही थाली?
आणि त्याचबरोबर त्यांचं हे कार्ड देखील आलंय. क्लिनिंग इन्स्ट्रक्शन्स आहेत एका साईडला आणि एका साईडला त्यांच्या प्रोडक्टची जेन्युइन क्वालिटी आहे त्याचं स्टेटमेंट आहे. आणि आता हे मी ह्याच्यातच ठेवणार आहे जेणेकरून ह्याला म्हणजे ऑक्सिडेशन पटकन होतं ह्याचं. सो बेटर हे आतमध्ये राहिलेलं चांगलं आहे. पण त्या प्लेटला ना स्क्रॅचेस येऊ शकतात. सो ती दुसरी भांडी ती जरा वेगळी ठेवावी लागतील. पुढचं जे काय असेल शेअर करेन तुमच्यासोबत. आता चहा एन्जॉय करते. सो आता आहे माझा योगाचा क्लास. 5 ते 7 मध्ये पुन्हा 3 सेशन होतात. सो त्यापैकी कुठलाही एक सेशन मी अटेंड करते. मोस्टली प्रिफर करते की मी सकाळी करू, पण सकाळी थोडीशी घाई गडबड असते. पण आता सुट्टीचे दिवस चालू आहेत त्यामुळे सकाळी थोडं लेट उठणं होतं. सो मी आता प्रिफर करते जेणेकरून मैत्री देखील संध्याकाळी झोपून उठते आणि ती थोडी फ्रेश असते तर जरा ऐकते, शांत बसते एका जागी आणि मला देखील योगा करू देते. एकदम सिंपल एक्सरसाइजेस असतात आणि यापूर्वी मी फुल व्लॉग्स देखील योगाचे अपलोड करत होते, फुल व्हिडिओज. स्पेस खूप कमी पडतो आता माझ्या डिव्हाइसमध्ये त्यामुळे मी ते रेकॉर्ड करून तुमच्यावर नाही शेअर करू शकत. पण नक्कीच प्रयत्न करेन, शेअर करेन पूर्ण व्लॉग्स. पण ज्या काही छोट्या मोठ्या एक्सरसाइजेस आहेत त्यानेच इतकं छान वाटतं म्हणून मी डेली ब्लॉग्स थ्रू ज्या काही एक्सरसाइजेस करते त्या तुमच्यावर शेअर करेन. तुम्हाला जर पूर्ण ब्लॉग्स योगाचे हवे असतील तर नक्की मला कमेंट करून सांगा. सो असं मी ॲटलिस्ट संध्याकाळचा वेळ घालवते जेणेकरून जो शेवटचा दिवस उरलाय त्यासाठी खूप एनर्जी मिळते. आणि यानंतर मी आता जेवण बनवेन. थोडंसं संध्याकाळी जर वेळ मिळाला तर खाली चालून येते. अदरवाईज बस असा असतो हा संध्याकाळचा वेळ. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आवडला तर नक्की लाईक करा. सो भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.